Good morning, this is day 2. New day. सेम डे न्यू सेक्शन बडी. असंच काही खायला भेटेल. परवा दुसरे 17 नव्हे या माझा भाऊ या सदरात मेन माझा जीव आहे. स्वागत करत आहे. काल संपवला दुसरा पुढा घेऊन आला. काल तुला खरंच झाली होती कोणतं आहे का? अरे ते टेस्ट नाही लागली मला त्याची एवढी. सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती. अरे नीट रे. ओवाळायचं नाही. वेड्या भावाची ही वेडी कंटेंट माझा पुरेपूर प्रयत्न आहे. ब्लॉग दिसला पाहिजे. आज माझा भाऊ माझा बिग बॉस बघितला ना. इकडे बघा. दोन रेकॉर्ड. अरे बोल रे बोल. नंतर ठरवीन मी टाकायचं का नाही. बोल नाही. तर बाहेर ना लग्नाच्या दिवशी आवरून बिवरून दरवाजा उघडून बाहेर आली. मी बाहेर थांबलेलो. मला म्हणते ऋषिकेश कुछ रिएक्शन दो. ना मैंने बोला अच्छा दिख रहा हो. नहीं ऐसा कुछ करो. वाओ. बोला इतना झूठ बोलने की आदत है नहीं अपने को. You know who made it. सो आजच्या दिवसाचे फर्स्ट लोकेशन हिडन काहीतरी बीच आहे. आम्हाला माहित नाही. बघूयात, एक्सप्लोर करूयात. आणि शूटमुळे भरपूर असे प्लेसेस आम्हाला एक्सप्लोर करायला मिळतात. हीच तर आमच्या फील्डची मजा आहे असं मला वाटतं. काय वाटतं तुला आदित्य? नक्कीच नक्कीच फिरलाय ना? खूप आणि असं फिरले. ठरवलं असतं की तू कधीच असं तर असं दुसरं जर कुठं IT मध्ये असतं तर नक्कीच नसतं फिरता आलं. किती भारी वाटतंय बघ. IT IT वाल्यांना टोमणं. इनडायरेक्टली आपले viewers आहेत IT वाले. गाईज प्लेड वेल. ऋषीचं यावर म्हणणं घेतलंच पाहिजे. ऋषी, तुला काय वाटतं? एकंदर विषय ऐकतात तुझं काय मत आहे म्हणजे यावर? खूपच मोठ्याला हात घातला सकाळी सकाळी. टेन्शन वेगळं. चप्पल खाली घातली. बुटांचं कॉस्टिंग वाढणारी धुवायचं. भारी वाटतं. ब्रो व्हाय डू यू वांट टू शो माय स्ट्रगल ब्रो. म्हणून असं घालून यायचं. ब्रो तुझा बॉर्न कुठे झालाय ब्रो? अरे हे कट करा. माझा बॉर्न झालाय का नाही माहित नाही पण माझा बॉर्न जरूर पण होतोय. हिचा डेट झाला. हिचा डेट झालाय. खाली काहीतरी मरलं लागली. लय भारी कॉन्टेंट. कालपासून गोव्यात आहे आणि फर्स्ट टाइम बीच बघितलंय. गोव्यात आल्यापासून पहिल्यांदा बीच बघितलंय. You know who made it. खूप असे वेगवेगळे बीचेस आहेत गोव्यामध्ये की जे ऑफ बीट लोकेशन्स आहेत. आणि रेग्युलर जे बीचेस आहे हे तुम्ही फिरतात गोव्यातले. मला असं वाटतं की जर तुम्ही बाईक किंवा कार रेंट करताय किंवा तुमच्याकडे स्वतःचं काही व्हेकल आहे तर तुम्ही इझिली गुगल किंवा मॅपवर चेक करून असे लोकेशन्स बघू शकतात. कारण इकडे कोणी म्हणजे कोणी नाही, फक्त आम्ही. आणि असे खूप सारे प्लेसेस आहेत. भाई काय विषय काय? You know who made it. मजा येते मस्त एक नंबर. काय होतं आहे जास्त शूट करत नाही आहे कारण कपल जे आहेत सो
प्रत्येकाची ज्याची त्याची प्रायव्हसी असते. सो प्रत्येक गोष्टीमध्ये BTS पण दाखवू शकत नाही. पण फर्स्ट लुकचं शूट कंप्लीट झालं आहे आणि बस चिल करतो आहे. मे बी मला असं वाटतं नेक्स्ट जो व्लॉग असणार आहे ना तो एक माझी इच्छा आहे, माझी बकेट लिस्टमधलं ते एक ठिकाण आहे की तिथं मला जायचं आहे. आणि गोवा आणि कोकण आता जवळच आहे. होप सो की ते उद्या कंप्लीट व्हावं आणि मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेल. बघूयात. सो यहाँ पे दो ड्रोन्स है, यहाँ पे कैमरा है, बाकी लोग सब बीच पे शूट कर रहे हैं. अंकल आंटी छोड़ो उनको. मीट माय न्यू फ्रेंड. काय नाव आहे तुझं मित्र? पार्थ. मीट माय न्यू फ्रेंड. काय नाव आहे तुझं? अरे बाबा ये हमारा जूना फ्रेंड है. इसको कहाँ पे तू? सर भाई मॉर्निंग हो गया. हे काय तू बोर झालायस का? तुला नाश्ता करायचा आहे का? सॉरी मी ऐकलं नाही. असंच तुझं तोंड बघून झालं तर सकाळी मला खास ना एकदा तू चीटिंग करताय. चीटिंग करताय तू. चिटिंग करताय तू. गोव्यामध्ये आल्यानंतर फक्त बीच आहे तसं काही नाही आहे. म्हणजे वेगवेगळ्या खूप साऱ्या हिडन प्लेसेस आहेत. असे काही स्पॉट्स आहेत जिकडे युजली कुणी येत नाही. म्हणजे मी अशी खूप जागा फिरत असतो नेहमी. सो ड्रायव्हर चेंज झाला आमचा आणि हा ड्रायव्हर जाम माजलगत करतोय. त्या ड्रायव्हरला जीभ थोडा लाव पोरीला, या ड्रायव्हरला वीक थोडा लाव. सिच्युएशन पे हो गया. शपथ आधे अरे भारी होतं भाई. अरे भारी आहे ते. खुर्ची भेटते रे मला. कुठून नेणार तिथून गाडीच्या आई बाबा घेऊन जाऊ आपण गाडी टाकून. हे एक ओल्ड फर्निचरचं शॉप आहे आणि यांना काय झालं माहीत नाही. मध्येच आम्ही पुढे जाऊन U-टर्न मारून आलो परत. आणि आता बघताय त्याचं काय आवडलं तर ऑफिससाठी ठेवायला घ्यायचं आहे. जरा एस्थेटिक कुछ तो. सेकंड हँड चेअर आहे. सेकंड हँड चेअर किती असेल प्राईस? किती असायला पाहिजे होती बरं? तुला काय वाटतं त्या चेअरची? हिशोबाने त्याची प्राइस 2.5-3 पर्यंत ठीक आहे. 2.5-3 म्हणजे एकाची रे. सेकंड आहे ना पण ते. सेकंड आहे पण ते रोज मध्ये जुनं हा मी तर जुनं आहे ना पण. मॅक्स टू मॅक्स 2,000 रुपये मला वाटतं. अरे 1000 असं मी हे केलं होतं. पण 7,000 एका खुर्चीचे एका चेअरचे तयार करून बरोबर. 7,000 मध्ये किती? 6,000 रुपये तर तुम्ही अजून खर्च केले. हा तर रिटर्न आलाय. वैतागलाय आता. याच्यात तोंडात 2-3 शिव्या असणार आहे पण आधी होऊ नाही शकत. त्याच्या चेहऱ्याकडे बघून कळतंय. उगाच आपला किमारा घ्यायची इच्छा आहे पण तुमच्याकडे मला हवं ते मिळत नाही यार. चाललंय कोण बोललो होतं U-टर्न घे आपण घेऊच? 1,000 रुपये 800 रुपये. अपयश ही यशाची पहिली पायरी असते. आता आपण दुसरी चढतोय. चला. तुम्ही काही घेणार पण नाही. टाइमपास करताय. अशा पद्धतीने फालतूचा टाइमपास करून उगीच बाहेर पडलोय आणि आता अरे हा ह्या हाताची बघू जरा. ह्या हाताची गरज आहे मला. याऐवजी आपण हात लावू शकतो मला इकडे. अजून एक आहे.
बेसिकली काय आहे की हे एक जुन्या जेवढ्या गोष्टी आहे ना म्हणजे असं त्यांचं शॉप आहे आणि त्यांनी त्या पूर्ण तयार केल्या आहेत. हे बघा तिथे वाजवायची पेटी असेल, कॅमेराज आहे तिथे खूप सारे आणि रेडिओज असतील. म्हणजे जुना बाजार जो आपल्या इकडे पुण्यामध्ये असतो, मुंबईमध्ये असतो, तसंच इथे म्हणजे स्टोअरमध्ये सर्व आहे. पण म्हणजे ह्या गोष्टी आता बघायला मिळत नाही एवढ्या जास्त, जे की इकडे आहेत खूप साऱ्या गोष्टी. हा रेडिओ आहे, मी पण खूप दिवसानंतर बघितलं. वास्को द गामा आणि यामध्ये बघूनच भारताचा शोध लावला होता. आणि तो गोवा येते का पुण्यात आहे? डायरेक्ट वेस्ट साईडला. काही नाही, काही थोडी शॉपिंग करतोय आम्ही आणि पुन्हा बॅक टू द शूट. पण मस्त मस्त गोष्टी एकदम सर्व इकडे आहे. तर चांगला तो मला वाटतंय 50% व्हिडिओमध्ये ना कारमध्येच असणार आपण. हा पुन्हा हा बंगलो विला जे काय असेल ते असेल. खूप लांब आहे, खूपच मोठा आहे आणि ते शूट करायचं आहे आता इंडोर. तो शूटसाठीच दिला जातो आणि आता आम्ही पण आलो आहे. आता अजून वेळ आहे, अर्धा तास. ज्याने प्लीज लवडे आम्ही तसलं काही पित नाही. वी डोंट प्रमोट अल्कोहोल, वी प्रमोट ओनली हेल्दी थिंग. नाही बोलला आता नाही, गौरव करू नको आता, झाला आता. ह्या माणसाकडे एवढा कॉन्टेंट आहे ना की आपले रस पिल्यावर पोटात हे होते. ते आपले घरी नाही, मम्मी म्हणायची. थांबला एक मिनिट, एक वेळेस एकच बोल. मोबाईलला समजत नाही. हा बोल, मोठ्या आवाजात बोल. हा काय या माणसाकडे एवढा कॉन्टेंट झालाय की आपल्या लग्न मोडू शकतो, लग्न मोडू शकतो ठरलेली आपल्या घरच्या लग्न म्हणून लग्न मोडू शकतो. बेसिकली तुमच्या आयुष्याचं वाटोळं मी करू शकतो. हा फुल आज दो एक, बाकी फुल दो. और बर्फ मत डालो इतना भैया, कम डालो. आपको आप चाहिए ना? हाँ हाफ चाहिए. रेडी है क्या? हाँ हाँ. अरे इतना गर्म है ना ये. गिलास गरम है, ये ठंडा है. गिलास गर्म है, ये ठंडा है. ये क्या हुआ? बाई केव्हाच असेल रे प्रॉपर्टी. हे बघ की हॅलो. शूट चालू आहे का ऑलरेडी? शूट स्टार्टिंग at 3 o'clock. ओके I can start also, but I don't want to finish the ballroom first. I can like them doing ओके. whatever you're comfortable with. तो एकदम भारी मस्त प्रॉपर्टी आहे, पूर्ण एस्थेटिक ओल्ड प्रॉपर्टी आहे आणि शूटसाठी रेंटवर दिली जाते. सो बघतोय आम्ही अजून. प्रॉपर फिल्मसारखं सेटच आहे. फ्रेममध्ये येणार नाही असं बघ, तेच बोलतोय. मी फर्स्ट टाइम अशा प्रॉपर्टीमध्ये आलो आहे. खूपच भारी आणि मेंटेन एवढं ठेवलं आहे ना भाई, एवढं मस्त मेंटेन ठेवलं आहे.
500 वर्ष जुनी प्रॉपर्टी आहे. बिलकुल वाटत नाही की एवढ्या ओल्ड प्रॉपर्टीमध्ये आहे. आणि एक एक गोष्ट एवढी जपून ठेवली म्हणजे रोज एवढी केअर करतात हे लोक. तर हे मागे मावशी दिसत आहे ना, आता पूर्ण मी आल्यापासून बघतोय तर कंटिन्यू साफसफाई चालू आहे. This room Okay. also. Wherever you want, you can take anywhere. And there are 2 more rooms actually. Okay. Take your video. ओके. सेम अजून एक लोकेशन आहे जे अटॅच आहे याला, ते पण बघतोय. Dale. 5 por cuánto, así de. सुपर. That entrance room. You saw the entrance room. How many rooms are there? All together for you to shoot 1, 2, 3, 4, 5, 6. Yeah, come. खूपच छान आहे. इथं करू शकतो निखिल एक है ना. हीच ती फ्रेम आहे जिकडे सर्व कपल फोटो काढतात आणि इंस्टाग्रामला फेमस आहे. अरे माझा हात, तुझ्या अपेक्षा माझा हात लागला. हो 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 हो. कडक खतरनाक. सनसेट झालंय फायनल. सो आजचा दिवस इकडे संपतोय. मस्त छान सनसेट पण एन्जॉय केला, शूट पण झालं. उद्या एका नवीन ठिकाणी जाणार आहे. सो बघूयात, जर माझ्या आणि तुमच्या नशिबात असेल बघण्याच्या तर एका स्पेशल लोकेशनला उद्या जायचं आहे. सो नेक्स्ट ब्लॉग पण पाहाच. बस बाय बाय, टेक केअर, धन्यवाद.